युवा ग्रामीण पत्रकार संघाचा पहिला अधिवेशन संपन्न। आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार पत्रकारांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या युवा ग्रामीण पत्रकार संघाचा राज्यस्तरीय अधिवेशन आणि सन्मान कार्यक्रम आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील एकविरा देवी संस्थान येथे आयोजित करण्यात आला होता। माजी आमदार राजेंद्र नजरधणे, योगी श्याम महाराज, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश भाऊ कचलवार, राष्ट्रसंत साईराज महाराज, गोविंदराव देशमुख, विजय सूर्यवंशी, केतकी पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या राज्यस्तरीय एक दिवसीय अधिवेशनात उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करण्यात आले। तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकार, पोलीस पाटील, सरपंच, राजकीय सामाजिक क्षेत्रात तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा उपस्थितांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन, प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी पत्रकार संजय कोपरकर, निलेश नरवाडे, संदीप कदम, श्रीकांत राऊत, रजत खाडे, तहा मिर्झा, शेरखान पठाण, सदानंद जाधव, हरिभाऊ खंदारे, प्रशांत देशमुख यांच्यासह राज्यातील अनेक गावातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभिवादन करते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला त्यांच्या आदर्शाला किंवा अभिवादन करते, पुष्पहार अर्पण करते। तसंच या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वनाथ क्रांतीसूर्य फुलेराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला सुद्धा पुष्पहार अर्पण करून अभिवादन करते। आणि अशा उदात्ततेने समाजातील अन्याय समोर नष्ट व्हावा, तद्वत या ठिकाणी प्रत्येकाला प्रत्येक घटकापर्यंत न्याय पोहोचवावा याचे या ठिकाणी उद्घाटन म्हणून माऊली जाहीर करून उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो। आमच्या भगिनी आहे पत्रकार या ठिकाणी बसायचं आहे। गजानन शिंदे यांचा चमू या ठिकाणी स्वागत गीत सादर करत आहे। इतिहास
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी आपली उपस्थिती आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले माजी आमदार उमरखेड विधानसभा यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश भाऊ कचकलवारे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार सर हे या ठिकाणी स्वागत करीत आहे. स्वागत करीत आहे. लागलेले आमच्या सर्वांचे अध्यक्ष लक्ष्मण टेकाळे करतील अशी मी त्यांना सूचना करतो. यानंतर ज्येष्ठ श्रेष्ठ महोदय आमचे मार्गदर्शक पत्रकार नंदकुमार जोशी काका यांचं सुद्धा स्टेजवर पांढरकवड्याच्या टीम नंतर या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे. नंदकुमार जोशी काका पांढरकवडा टीमच्या नंतर या ठिकाणी भोरचे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार नंदकुमारजी जोशी काका यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. पुष्पगुच्छ